पुस्तक कोणते वापरावे? बरोबर. तर पुस्तकाबद्दल सांगतो अगोदर. मी इथे कोणत्याच क्लास म्हणजे मी सांगेल की ही नोट्स वाचा, ती नोट्स वाचा, यामध्ये कुठंच कोणत्याच क्लासचं प्रमोशन करायचं नाही मला. बट जे क्लासची नोट्स खरंच उत्तम आहे मी त्याला उत्तमच म्हणणार. मी जे वापरले कोणते बेस्ट आहेत त्याबद्दल नाही, बट मी काय वापरले होते ते वापरून मी इथपर्यंत पोहोचलो त्याबद्दल सांगतो. GS ला आपण इतिहास विषयापासून घेऊ. इतिहास विषयाला जर तुम्ही PSI राज्यसेवा करताय तर मी असं म्हणतो की मुलं खूप जास्त आवाडहवे पुस्तक सांगतात की गाठाळ वाचा, कठारे वाचा, समाधान महाजन वाचा. मी PSI झालो, मी या तिन्ही पुस्तकांना अजून बघितलेलं पण नाहीये, कधीच हात लावलं नाही. मी तात्याचा ठोकळा वापरलेला आहे. सगळ्यांना वाटतं की तात्याचा ठोकळा आपण सरळ सेवेसाठी वापरतो फक्त, बट तात्याचा ठोकळा अतिउत्तम आहे. मी इतिहासासाठी तात्याचा ठोकळा वापरलेला आहे. आणि सोबत हिस्ट्री बाय पवन सर म्हणून एक नोट्स भेटते मार्केटमध्ये, त्यांची नोट्स वापरलेली होती मी. तात्याचा ठोकळा हिस्ट्रीसाठी एवढा छान आहे सर की हिस्ट्रीला MPSC मध्ये 15 क्वेश्चन विचारत असतात, त्यातले जवळपास 10 ते 12 क्वेश्चन ही तात्याच्या ठोकळ्यातून आपल्या कव्हर होतात. आणि आपल्या पोरांना आहे ना तात्याचा ठोकळा वाचणं कमीपणाचं वाटतं की नाही मी का वाचू हा. तर मोठे पुस्तक घेऊन तुम्ही घेऊन बसायचं, तुम्हाला दाखवायचं थोडं आहे ना कुणाला की तुम्ही एवढं मोठं पुस्तक वाचताय. बाय पवन सर नोट्स वापरले होते मी. जॉग्राफीकडे आलो पण तर जॉग्राफीला दीपस्तंभ मुलं सौदी करतात. सौदी हे बघायला खूप मोठं वाटतं, बट त्यात खूप आकडेवारी, खूप क्लिष्ट माहिती दिलेली आहे. एक शॉर्ट आणि सिंपल दीपस्तंभ सरांचं दीपस्तंभ पब्लिकेशनचं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी खूप छान प्रकारे दिलेलं आहे. 15 पैकी 13-14 क्वेश्चन हे हिस्ट्री जॉग्राफीचे त्या बुकमधून कव्हर होऊन जातात. त्यानंतर आपलं पॉलिटीला मुलं लक्ष्मीकांत वगैरे यूज करतात, पण मी राज्यसेवा करणार असाल तुम्ही तरच यूज करा मराठीमधलं. बट तुम्ही जर कंबाईन करताय, कोळंबे सरांचं बुक आहे तर कोळंबे सरांचं बुक बेस्ट आहे, ते बुक करा. आणि तुमच्या जर मल्टिपल रिव्हिजन झालेलं आहे, रिडिंग झालेलं आहे, किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये 2-3 वर्षापासून आहात तर मी सांगेल की लोकसेवा अकॅडमीची नोट्स आहे जी मी वापरली होती, ती एक छान नोट्स आहे. बट तुम्ही फ्रेशर आहात तर नोट्स कोणत्याच घेऊ नका. सरळ कोळंबे सरांचं बुक आहे मार्केटमध्ये, ते बुक घ्यायचं. पॉलिटीसाठी सफिशियंट एकच बुक. त्यानंतर एक बुक सांगू, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. इकॉनॉमिक्स साठी कोळंबे सरांचंच बुक आहे, किंवा किरण देसले करतात काही मुलं, बट ते मेन्स साठी तुम्ही यूज करू शकता. बट तुमच्याकडे वेळ असेल म्हणजे प्रिलिम्स आपली 10-12 महिन्यावरती आहे तर आपण किरण देसले बुक यूज करू शकतो. बट किरण देसले काय नाही की आपलं मेन्स साठी यूज करणं, म्हणजे मेन्सला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पॅटर्न माहिती आहे का? म्हणजे MPSC मध्ये प्रिलिम्स असते, त्यानंतर मेन्स असते, त्यानंतर ग्राउंड, त्यानंतर इंटरव्ह्यू असतो. तर हे GS जे विषय सांगितले मी, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर, मॅथ, रिझनिंग, हे प्रिलिम्सला पण असतात आणि मेन्सला पण असतात. फक्त प्रिलिम्सला असं आहे की तुम्हाला एक बेसिक म्हणण्यापेक्षा थोडंसं डीपमध्ये असतं, बट नॉट ॲज कम्पेअर टू मेन्स. मेन्सला तुम्हाला खूप जास्त डीपमध्ये विचारलं जातं. तर हे सिलेबस आहे वरती पण. बट मी जे सांगितलं तुम्हाला इकॉनॉमिक्सचं, किरण देसले हे मेन्ससाठी छान बुक आहे. प्रिलिम्सला ते एवढं इफेक्टिव्ह नाही होत. प्रिलिम्सला तुम्ही कोळंबे सरांचं बुक पण प्रिफर करू शकता, त्यात चांगले मार्क्स येऊ शकतात. किंवा कोळंबे सरांचं बुक सोबत त्यांची नोट्स पण आली आता, म्हणजे लास्ट इयरच आली मार्केटमध्ये. मी स्वतः यूज नाही केली ती, बट मला वाटतं की बुक छान आहेत, त्यांचं नोट्स पण छान असेल. सो इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही ती नोट्स करू शकता. बट नोट्स तेव्हाच घ्या जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये 2 वर्ष 1.5 वर्ष काहीतरी घातलेलं आहे, बेसिक स्टेट बोर्ड वाचलेले आहे, त्यानंतर जा तिकडे. सायन्स आहे, सायन्समध्ये मला वाटतं MPSC मधील 99% मुलं हे बस्के सरांचं बुक वापरतात. मी बस्के सरांचं बुक वापरलेलं, त्यातूनच आउटपुट. जर सायन्समध्ये तुम्ही ते पुस्तक वापरून मार्क्स येत नाहीये तर टेन्शन घेऊ नका, म्हणजे कोणालाच मार्क येत नाही समजून घ्या, कारण 99% मुलं हे बस्केच वापरतात. आणि आता 2 वर्षापासून सायन्स थोडेसे आउट ऑफ द सिलेबस किंवा आउट ऑफ द बुक मार्क क्वेश्चन चालले, बट ते मी तर म्हणेल की बाबा रिसर्चचा विषय येतो, ते कोणालाच समजत नाही कुठून प्रश्न विचारताय. तर बसके सफिशियंट करायचं, आले मार्क्स सगळ्यांना येणारे, नाही आले टेन्शन घ्यायचं नाही. बाकी स्टेट बोर्ड आपण मी सांगेल की फक्त सायन्स नाही तर प्रत्येक विषयाला, म्हणजे MPSC स्टार्ट करायचं आहे तुम्हाला, हे सगळ्यात पहिले सांगेल की तुम्ही स्टेट बोर्ड घ्या. 5वी
ते 10वी पर्यंतचं इतिहास, भूगोल आणि विज्ञान हे 3 विषयाची पुस्तकं, सोबत 11वीचं जुनं महाराष्ट्राचं इतिहास पुस्तक आहे ते घ्यायचं. स्टेट बोर्डची रिडिंग 5 ते 6 वेळा करायची. त्यानंतर तुम्ही संदर्भ साहित्य जे मी आता बुक लिस्ट सांगितली त्यानंतर करायचंय. जर गडबड गोंधळ कराल तर मग माझ्यासारखं 5-6 वर्ष अडून बसाल बरं. म्हणजे मी 5 वर्ष घातले MPSC मध्ये. मी तर येण्याचं कारण हेच की माझ्या आयुष्याचे उमेदीचे 5 वर्ष गेले. हे आपल्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांचे नको जायला, म्हणून मी इथं आलोय. बस स्टेट बोर्ड चांगले करा. 6 महिने गेले तरी चालेल. MPSC 100 प्रश्नापैकी 30 ते 40 क्वेश्चन नेहमी सांगेल स्टेट बोर्ड मधून विचारतात. आणि हे कुणी सांगत पण नाही सर की स्टेट बोर्ड मधून एवढे क्वेश्चन येत आहे. आपण जे शाळेमध्ये शिकतोय त्यातूनच क्वेश्चन येत आहे, बट आपण ते करत. मोठमोठे ठोकळीचे पुस्तकं, मोठमोठे पुस्तक घेऊन बसणं. समोरचं म्हणतो अरे यार तू राज्यसेवा करतोय का, तू UPSC करतोय का. नाही, रिझल्ट पाहिजे. कोण काय म्हणतंय ते नाही मॅटर करत. स्टेट बोर्ड बेसिक 5 ते 6 वेळा वाचा, अंडरलाईन करा. अरे अंडरलाईन करून पाठवू दे सांगितले ते पुस्तक. आणि सिलेबस सोबत, सिलेबस लई महत्वाचा आहे. आपण म्हणतो ना की MPSC काय विचारते आपल्याला माहित नाही, तर मी म्हणेल की MPSC आयोग आपल्याला ऑलरेडी सांगतो तो काय विचारणार आहे. कसं सांगतो तर तो सिलेबस मधून सांगतोय. सिलेबस तुम्ही लाईन टू लाईन बघितला पाहिजे. म्हणजे लाईन टू लाईन मी सरळ तुम्ही बघितला, टाकला आणि वाचताय, चूक करताय. जिथं अभ्यास करताय ना मग तो सरळ सेवेबद्दल पण तेच लागू होतं बरं. तुम्ही समोर त्या डेस्कवर जिथं पण अभ्यास करताय समोर सिलेबस लावून ठेवा. आज इतिहास सिलेबस बघा काय. त्यानंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल खूप गर्व आहे आपल्याला, बट गोष्ट काय आहे की शिवाजी महाराजांचा इतिहास असो किंवा जगाचा इतिहास असो हे MPSC विचारत नाही, पण आपण त्यात 6 महिने घालतो. सिलेबस माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. सिलेबस बघा आणि त्यानुसार आपण सगळ्यात पहिले स्टेट बोर्ड सिलेबस आणि मग जे बुक लिस्ट सांगितली ती तुम्हाला करणं आहे. आणि याच्यासोबत PYQ म्हणजे MPSC ने क्वेश्चन काय विचारले. म्हणजे आपण साधं एक्झाम्पल देईल. आपण इतिहास वाचतोय, 1857चा उठाव वाचतो, पण तो वाचताना नेमका आयोग काय विचारतंय हे माहीत होणं गरजेचं आहे. तेव्हा आपण ते इफेक्टिव्हली रीड करू शकतो. तर काय आहे ना की MPSC ने आतापर्यंत 1857च्या उठावावर कसे प्रश्न विचारले हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी मार्केटमध्ये कोणतंही 21,000 22,000 प्रश्नसंच बुक असतं ते घ्यायचं. त्यामधून 1857चा उठाव असेल. MPSC ने 1984 पासून 2024 पर्यंत जेवढे हे 1857 उठावावर प्रश्न विचारले ते एका खाली एक दिलेले असतात. 1857चा उठाव वाचला आपण आपल्या बुक मधून, त्यानंतर त्याचे क्वेश्चन करायचे. यातून काय होतं ना की आपण वाचल्यानंतर हा क्वेश्चन केला, अरे यार मी आता वाचलं होतं गड्या त्यातलं चालू, किंवा मग अच्छा हे होतं पण मी तेव्हा मला वाटलं महत्वच नाही पण त्यावर क्वेश्चन आलाय. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही काहीतरी वाचाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येतंय आयोग काय विचारतंय, काय पकडायचंय, काय सोडायचंय, पुढे भर द्यायचा आहे. तर मुलांचं एक असतं की आकडेवारीच पाठ करायचे ना, आयोग आकडेवारीवर एवढं क्वेश्चन विचारत नाही, तर काय द्यायचं पाहिजे आयोगाला तेच करणं आहे. त्यासाठी PYQ करा, सिलेबस बघा, स्टेट बोर्ड चांगल्या वाचा आणि जे बुक लिस्ट सांगितली ती बुक लिस्ट करा फक्त. त्या व्यतिरिक्त पापट पसारा करत बसू नका. म्हणजे एका सब्जेक्टला जर तुम्ही 2 पुस्तक करताय त्या गोष्टीमुळे काय होणार आहे ना की तुम्हाला रिव्हिजनसाठी प्रॉब्लेम येणार आहे. म्हणजे जर तुमची 15 दिवसानंतर पेपर आहे, तुम्हाला प्रत्येक सिलेबसच्या टॉपिकला 2दा रिवाइज करायचं आहे आणि तुम्ही जर XYZ आपण एक्झाम्पल बघू सायन्सला 2 पुस्तक वापरताय, रिव्हिजन पडूच शकत नाही. आणि मला असं वाटतं रिझल्ट हा तुमचा अभ्यासावर नाही आहे, तुमच्या रिव्हिजनवर आहे. तुम्ही रिव्हिजन किती इफेक्टिव्हली देताय. एक्झामच्या 6 दिवस अगोदर पूर्ण सिलेबसला पूर्ण नोट्सला रिव्हिजन पडली पाहिजे. याच्यासाठी काय महत्वाचं आहे, सिलेक्टिव्ह तुमचा अभ्यास साहित्य असणं गरजेचं आहे. एका सब्जेक्टसाठी एकच बुक आणि त्यालाच चांगलं रिवाइज करायचं. 2 बुक चुकूनही करायचे नाही. वेळ घ्यायचा बुक लिस्ट सिलेक्ट करायला. मी सांगितले तीच करा असं बिलकुल नाही. तुम्हाला वाटलं यापेक्षा बेटर तुम्ही ऍड करू शकता, बट एकदा बुक लिस्ट सिलेक्ट झाल्यानंतर नंतर चेंज करायची नाही. मल्टिपल रिव्हिजन द्यायची, रिझल्ट तुमचा आहे. आणि ताईनं विचारलं होतं की अभ्यास किती वेळ करायचा, तर असं पण आहे की काही जण 12 तास बसून पण त्यांचा रिझल्ट येत नाही आणि काही जणांचा 5 तासामध्ये येतो. त्यामुळं अभ्यास किती करायचा याच्यापेक्षा मी म्हणेल की अभ्यास कसा करायचा हा महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही 12 तास बसले आणि मोबाईल बघताय किंवा फक्त पुस्तक तर वाचताय, लाईन वाचतं खालीपर्यंत येत आहे, पण नंतर समजतं अरे लाईन डोकं इथं होतं पण मन दुसरीकडेच होतं. असं नाही झालं पाहिजे. तुम्ही 4 किंवा 5 तास बसा पण इफेक्टिव्हली बसा आणि इफेक्टिव्हली अभ्यास करा. नाहीतर आपण काहीतरी वाचतोय लक्ष कुणीकडे, लायब्ररीत सकाळी 7 ला आलोय, झोपा काढतोय, रील्स बघतोय, शेजारी पाजारी कोण काय करतोय त्याच्याकडे बघतोय,
ते चुकीचं आहे. अभ्यास किती वेळ होतोय, 5 तास जरी होतोय ना सफिशियंट आहे. बाकी एक्झामच्या काळामध्ये तुमचा टाइम ऑटोमॅटिक वाढून जातो, म्हणजे 8-9 तास आपण अभ्यास करतो. सर जे शून्यापासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी काही त्यासाठी तेच सांगितलं मी की तुम्हाला स्टार्टिंगला सिलेबस घेणं आहे. म्हणजे कोणती एक्झाम प्रिपेअर करताय, कंबाईन करताय, MPSC करताय, राज्यसेवा करताय की सरळ सेवा करताय. एक्झाम सिलेक्ट करायची, आयोगाच्या साईटवर जाऊन सिलेबस डाउनलोड करायचा, जिथं अभ्यास करताय तो तिथं लावायचा आणि रोज त्यावर लक्ष गेलं पाहिजे आपलं. तुम्ही जर स्टेट बोर्डला स्किप करताय तर आयोग किंवा सरकारी नोकरी तुम्हाला स्किप करेल. बरं, स्टेप मस्ट. तुम्ही स्टेट बोर्ड वाचणं आहे, तुम्हाला मल्टिपल टाइम रिडिंग द्या, 6 महिने जाऊ द्या, काहीच फरक पडत नाही. तो पाया आहे तुमचा. घर बस चालू करताना बघा आपण पाया बांधतोच, त्यानंतर मग दुसरा, तिसरा, चौथा तर एवढं मोठी वर बिल्डिंग जाते. तुमचा पाया आहे. स्टेट बोर्ड चांगले करा. त्या एक्झाम दृष्टीनं जर MPSC करताय, मी सांगितली ती बुक लिस्ट घ्यायची, तो चांगलं रिव्हिजन रेडी करायचं आणि पहिल्या रिडिंगला करायचं की मला, कारण तुमच्यासाठी तो पोर्शन, तो सिलेबस, तो टॉपिक नवीन आहे. उघड डोक्यावर लोड नाही घ्यायचा, मला लक्षात का राहत नाही. पण एक लिंक लागते स्टेट बोर्डमुळं, तुम्हाला ते सोपं वाटतं. बेसिक तुम्ही केलेलं असतं, दुसऱ्या रिडिंगला आणखीन छान वाटतं, तिसरे, चौथी, 5वी रिडिंग करत राहायची. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत रिडिंग करत राहायची तुम्ही. आणि मला असं वाटतं की एक्झामच्या 8 दिवस अगोदर मल्टिपल टाइम, म्हणजे 1-2 महिने जेव्हा राहिले, मल्टिपल रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही पहिले 4 महिने XYZ पुस्तक वाचलं आणि एक्झामच्या 2 महिने अगोदर कोणीतरी अमक्या धमक्याने तुम्हाला PDF पाठवली, ही रिवाईज कर, यातून सगळे क्वेश्चन येणार आहे, तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय. उद्या रिझल्ट नाही आल्यानंतर तुम्ही त्याला म्हणू शकत नाही. सगळ्यात बेस्ट नोट्स कोणती माहिती का, जी तुम्ही स्वतः बनवलेली आहे. त्याचा फायदा काय होतो सर, की तुम्ही ती नोट्स बनवली ना, तुम्ही एखादा टॉपिक लिहिला आहे ना, वाचता असं तुम्ही कुठेतरी काहीतरी चिन्ह बनवलेलं असतं, काहीतरी गोल केलेलं असतं. एक्झाममध्ये आहे ना, तुम्हाला ऍक्च्युअल ती कंटेंट जर लक्षात नाही ना, आपली फोटोग्राफिक मेमरी खूप छान असते. आपल्याला लगेच आठवतं की त्या पेजच्या, त्या बुकच्या त्या पेजवर मी खाली डिझाईन काढली होती, तिथं काहीतरी अल्गोरिदम लिहिलेला होता, ते तुम्हाला लक्षात राहतं. मे बी अल्गोरिदम आपली फोटोग्राफिक मेमरी तुम्हाला सपोर्ट करेल. एकच बुक मल्टिपल टाइम वाचायचं, चेंज करायचं नाही त्यामध्ये. MPSCचा आणि UPSCचा सिलेबस सेम असतो की या अगोदर कसं होतं ना, 2024 पर्यंत, म्हणजे आता 1 महिन्यापूर्वी किंवा 8 दिवसापूर्वी एक्झाम झाली राज्यसेवेची, MPSCची, त्यामध्ये सिलेबस हा वेगळा होता. म्हणजे आतापर्यंत काय होतं, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स होते, म्हणजे वरती क्वेश्चन, खाली 4 ABCD ऑप्शन असायचे आणि त्यातून तुम्हाला ते सिलेक्ट करायचं असतं. हा आतापर्यंत MPSCचा पॅटर्न होता. आणि UPSCचं असं एक डिस्क्रिप्टिव्ह, आपण 12वीला 10वीला पेपर लिहितो ना, वरती क्वेश्चन असतो, खाली आपल्याला मस्त लिहायचं आहे, तो पॅटर्न UPSCचा आहे. बट आणि ही एक रिझन आहे, आपला पॅटर्न चेंज असल्यामुळं महाराष्ट्राचा UPSC मध्ये रिझल्टचा टक्का खूप कमी आहे. कारण की आपला पॅटर्न चेंज आहे. आपले मुलं MPSC मध्ये वळतात, सरळ सेवेकडे वळतात. UPSCचा पॅटर्नच चेंज आहे, सिलेबस चेंज आहे. मग त्यामुळे काय व्हायचं नाही की आपला रिझल्ट येत नव्हता. बट रिसेंटली 2025 पासून काय केलं आहे ना गव्हर्नमेंटने, की आपल्या MPSCने हा सिलेबस सेम ॲज इट इज UPSCचा कॉपी केला आहे. ॲज इट इज ऑप्शनल, प्रिलिम्स असो, लँग्वेजचे पेपर असो, सेम कॉपी केला आहे. त्यामुळे मला वाटतं की इथून पुढं आपल्या मुलांना, ग्रामीण भागातील असो की महाराष्ट्रातील मुलं असो, यांना एक फायदा होईल की सायमल्टेनियसली MPSCचा पण आणि UPSCचा पण आपण पेपर देऊ शकतो. कारण सिलेबस सेम आहे, पॅटर्न सेम आहे. तुम्हाला MPSCला वेगळं काहीतरी करायचं, UPSCला वेगळं करायचं असं काहीच नाही. फक्त जे कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप C आहे, PSI, STI असो, यासाठी अजून पण ऑब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही तिथे MCQ टाईपच पेपर देऊ शकता. फक्त जे राज्यसेवा गॅझेटेड पोस्ट आहे तिथे UPSC सारखं त्यांनी सिलेबस बनवला आहे 2025 पासून. आता नोव्हेंबर 2025ला पूर्व परीक्षा आहे त्याची पैकी, त्यामुळे सोबत अभ्यास करू शकतो. अभ्यास भरपूर करते पण लक्षातच राहत नाही. असं होतं की अभ्यास खूप करतो पण लक्षातच राहत नाही. या खूप वेळ बसतोय मी 10-12 तास, लक्षात का राहत नाही. तर यासाठी मी सांगेल सिंपल की जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसताय ना, तेव्हा डोक्यामध्ये सगळे भोंगे काढून टाकायचे. म्हणजे मित्र दुपारून किंवा घरी काहीतरी झाले, काहीतरी असेल ते सगळं डोक्यात काढून टाकायचं. जेव्हा अभ्यासाला बसताय तेव्हा फुल फोकस राहायचं. आणि मला असं वाटतं जी मी नंतर इम्प्लिमेंट केली होती पद्धत की म्हणजे मी आज सकाळी जर 8ला अभ्यासिकेत आलोय, मी आज एक जर वाचला मी काय करायचं की MCQ लगेच करून टाकायचं. म्हणजे 8 ते 10 वाजेपर्यंत मी पूर्ण राष्ट्रपती चॅप्टर XYZ नोट्स मधून असो की बुक मधून असो मी वाचायचो.
10 ते 11 जोपर्यंत वाचलेल्या चॅप्टरचे वाचलेल्या टॉपिकचे मी MCQ करत नाही तोपर्यंत मी उठत नव्हतो. म्हणजे कितीही अर्जंट काम असू द्या मी नव्हतं उठत ते MCQ करायचे. ह्या गोष्टीमुळे काय होतं ना की तुम्ही वाचलेलं मी तुम्ही विसरू शकता, पण तुम्ही MCQ जेव्हा सॉल्व्ह करताय ना, म्हणजे तुम्ही मला तेव्हा टिक केलं की C ऑप्शन आहे असं, बट जेव्हा ते C ऑप्शन चुकतं तेव्हा ते तुमच्या पुढच्या 10 होतं ना ते लक्षात राहतं आपल्या समोरच्या चुका लवकर दिसतं आपल्याला, तसं आपल्या चुका पण आपल्या लवकर लक्षात राहतात. MCQ सॉल्व्ह करायचे चुकल्यावर एक लक्षात राहतं. आणि महत्वाचं जे शक्य झालं तर करायचं, उद्या सकाळी आल्यानंतर आहे ना जेव्हा आपण अभ्यासात बसू नवीन टॉपिक घ्यायचा होता जो काल वाचला होता आपण तो कमीत कमी 10 मिनिटांमध्ये रिवाइज करायचा. म्हणजे ऍटलिस्ट वरतून बघायचं तरी राष्ट्रपतीबद्दल काय आहे त्याची बाबा अर्हता काय आहे, कोणत्या कालमांतर घेतं वगैरे जेही असेल. एक काय सांगितलं मी की तुम्ही ते वाचताय तो टॉपिक लक्ष देऊन वाचायचा, त्यानंतर त्याचे MCQ चांगले सॉल्व्ह करायचे आणि त्यानंतर जेव्हा सेकंड डेला येणार आहे किंवा दुपारून तुम्ही नवीन टॉपिक घेणार आहे ना त्या अगोदर आलेला घेतलेला टॉपिक रिवाइज करायचा. म्हणजे याच्यानं काय होणार आहे ना, जिथं तुम्ही 100 पेज वाचणार आहे तिथं 50च पेज होणार आहे, बट परफेक्ट होणार आहे. 100 पेज वाचायचे दुसऱ्या दिवशी 100 परत पुढं पाठ मागं सपाठ, हे बिलकुल नाही. कमी वाचायचे, इफेक्टिव्ह वाचायचे, चांगले वाचायचे. आणि महत्वाचं पाठ करू नका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. बट जिथे आकडेवारी तिथे मग तुम्ही पाठ करू शकता. म्हणजे मध्ये रट्टा मारा किंवा ट्रिक लावा काहीतरी. आणि ट्रिक काही जणांना मग सर मला एक प्रश्न विचारला ट्रिक कशा लावायच्या, म्हणजे त्या खूप नैतिक पाहिजे का म्हणजे ट्रिक. MPSC विचारतच नाही की उत्तराच्या पुढे कंसामध्ये लिहा तुम्ही काय ट्रिक लिहिली होती लक्षात ठेवली होती. ट्रिक लक्षात ठेवा, आपल्याशी संबंधित ठेवा, काहीही ते वाचल्यावर जेही लक्षात येते काहीतरी इन्सिडन्स ट्रिक लक्षात ठेवायची, आठवण लक्षात राहतं. बट पाठ कमीत कमी करा, जिथे ऑप्शन्स नाही तिथे पाठ करत चला. जो विषय हार्ड जात होता एक्झाम जर दूर आहे तुमची, म्हणजे मला आहे ना सायन्स हार्ड जायचं, तर मी काय करायचो की सायन्स हा विषय आता एक्झाम माझ्या 6 महिन्यावरती आहे, तर मी सायन्सला जास्त वेटेज द्यायचो. म्हणजे माझं क्वालिटी चांगलं आहे, माझं हिस्ट्री चांगलं आहे, मी सायन्स तेव्हा खूप छान करून घ्यायचो. म्हणजे वेळ आहे ना माझ्याकडे मग तेव्हा मी सायन्स खूप छान करेन, समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आता मी सांगितलं असं नाही समजत तुम्ही पाठ करेल, पाठ पण नाही होत ना मी ट्रिक्स लावेल, ट्रिक्स पण नाही लागत आहे ना मग संध्याकाळी आपण चहाला जातो मित्र किंवा मैत्रिणीसोबत, ते आपण जेव्हा वाचतोय चॅप्टर तर पेपरवर काही लिहित राहायचं आणि ते बाहेर लक्षात घेऊन यायचं, हातात घेऊन यायचं, शेजारच्याला टाकत राहायचं की असं आहे हे तसं आहे. मग तो काहीतरी सांगतो किंवा मग ते लक्षातच राहतं अरे हा मी चहाला गेलो होतो आणि मी तिथं याला असं म्हटलं होतं, तू म्हटलं काय डबल खातं तू, काहीतरी कुठेतरी लिंक लागत राहील, सोडायचं नाही त्याला. बाहेर जाताना मध्ये येताना पाठ करायचं, परत परत बघायचं, अवघड जातो सब्जेक्ट, वेळ जास्त द्यायचा. जेव्हा तुमच्याकडे वेळ तेव्हा एक्झाम जवळ आली अवघड जातोय तुम्हाला मार्क्स नाही देत त्याला थोडं कमी वेळ द्या. जो तुमचा हातचा विषय जिथं मार्क्स येत आहे त्यावर बघा सरांनी सांगितलं ना मित्र काय असतो. आम्ही 7 ते 8 वर्षाच्या नंतर माझा सरांना एक कॉल गेला की अमर कसा आहे, तर अमर सरांनी सांगितलं की मी सहकार अधिकारी आहे आणि मी सध्या भोकरदनला जॉईनिंग आहे. मला तू तर माझ्या तालुक्याच्या बाजूलाच आहे. म्हणजे हो तुझ्या तालुक्याच्या बाजूलाच ये एखाद्या वेळेस भेटायला. माझ्यासाठी तुम्ही आमच्या गावामध्ये जे सरस्वती करिअर अकॅडमी आहे तिथे एकदा मार्गदर्शनासाठी या, कारण की बरेचसे पोरं हे मागासलेले आहे, अभ्यासापासून वंचित आहे, त्यांचं मार्गदर्शन झालं पाहिजे. आणि एकाच कॉलवर सरांनी मला होकार दिला. त्यांना असे बऱ्याचशा अकॅडमीचे कॉल येऊन गेले, बऱ्याचशा क्लासेसचे फोन येऊन गेले की सर आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही 2 लाख रुपये देतो, सर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये देतो. पण सरांनी सगळं फेटाळलेलं इथं फक्त एका कॉलवर सरांनी मित्रताचे निभावलेले आहे. असे मित्र भेटायला मी म्हणतो नशीब लागतं आणि मला ते भेटलेले आहे. अमर मस्के सर असतील किंवा गायके सर असतील, असे खूप सारे मित्र जे सपोर्ट करतात. कारण की जोक नाही आहे, तुम्ही राज्यातून 17वे येतात आणि त्यानंतरही तुमची मैत्री तशीची तशी असते. आजकाल गावातले म्हणल्यापेक्षा आपल्या ओळखीतले कोणी हवालदार जरी झाले तरी ते एकदम बुलेट वगैरे शेजारून आपल्यापासून एकदम म्हणजे रेस वाढवून जातात. पण असं कधी म्हणतात नाही राम राम सर, सर तर सोडा जो नाव पण घेणार नाही, असे पण असतात. पण भाग्य लागतं, नशीब लागतं एक असे मित्र भेटायला.